नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॅन कार्ड ॲप्लिकेशन कसं करायचं ते. आपल्याला बऱ्याच वेळा पॅन कार्ड काढताना बराच प्रॉब्लेम येतो किंवा आपण सायबर कॅफेमध्ये जाऊन एक 200 ते 250 रुपये खर्च करतो. त्या 200-250 रुपये खर्च करण्यापेक्षा आपण घर बसल्या आहे ना 100 ते 110 रुपयामध्ये आपण पॅन कार्ड घर बसल्या काढू शकतो आणि तेही तुमच्या घरी 7 दिवसाच्या आतमध्ये डिलिव्हर होऊन जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पॅन कार्ड कसं ॲप्लिकेशन करायचं आहे ते. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भविष्यात असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. तर डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या पेजवर यायचं आहे. या पेजवर आल्यानंतर पहा इथे इंडियन सिटीजन हे करायचं आहे. त्यानंतर बघा इथे इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः वैयक्तिक हे करायचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे तुम्ही कोणाचं काढत आहात हे तर बघा तुम्हाला ऑप्शन दाखवतो. हे बघा श्री किंवा श्रीमती किंवा कुमार ज्याचं श्री करा. श्री केल्यानंतर पहा इथे तुम्हाला तुमचं आडनाव, इथं पहिले तुमचं फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि ते वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पहा इथे खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे. इथे तुमची मेल आय डी टाकायची आहे आणि इथे फोन नंबर टाकून इथे बघा इथे आय ॲग्रीवर क्लिक करून इथे रोबोटवर टिक करून इथे बरोबरचे चिन्ह आलं पाहिजे. ते आल्यानंतर बघा इथे सबमिट करायचं आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला टोकन नंबर जनरेट झालेला आहे. हा टोकन नंबर इथे तुम्हाला लगेच कंटिन्यू विथ ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहा हे पेज लोड झाल्यानंतर पहा इथे फर्स्ट ऑप्शन आहे पहिल्यांदाच सबमिट आधार कार्डने तुम्ही KYC करू शकता. इथं पहिल्या ऑप्शनमध्ये ज्यामध्ये तुमच्या आधार कार्डवर जो फोटो आहे तोच फोटो येणार, त्याच्यावर तुमच्या पॅन कार्डवर सही येणार नाही. आणि दुसरा जो ऑप्शन आहे बघा इथे सबमिट स्कॅन कॉपी आणि तुमचा फोटो पासपोर्ट साईज फोटो आहे तो स्कॅन करून तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर आपण सेकंड ऑप्शनवर क्लिक करून पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर पहा इथे हे ॲज इट इज तसं सोडून द्यायचं आहे. तुम्हाला इथे बघा जो पहिला आधार कार्डचे शेवटचे 4 अंक म्हणजे 4 नंबर आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत. ते टाकल्यानंतर पहा इथे जो सेकंड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पहा इथे तुम्हाला आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा इथे तुम्ही मगाशी नाव टाकलेले आहे ते ॲज इट इज आलेलं आहे. त्यानंतर पहा इथे तुम्हाला मेल फिमेल जे कोण आहात तुम्ही इथे हे टाकून घ्यायचं आहे. ते टाकून घेतल्यानंतर पहा हे ॲज इट इज सोडायचं आहे. त्यानंतर पहा इथे पहा फादर लास्ट नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं आडनाव, इथे तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. इथे हे नाही टाकलं तरी चालेल, बट सरनेम जे आहे ते कंपल्सरी आहे. त्यानंतर इथे पहा इथे तुमच्या आईचं नाव हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी सोडून द्या, काही विषय नाही. त्यानंतर बघा इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पहा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही सॅलरीड आहात तर सॅलरी टाकायचं, अदरवाईज इथे नो इन्कम म्हणून टाकलं तरी काही ते चालून जातं. त्यानंतर पहा इथे जो ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन जर पॅन कार्ड येणार आहे तुमच्या त्या ऑफिसच्या ॲड्रेसवर मागवायचं आहे की तुमच्या जिथे राहता तुम्ही घरी मागवायचं आहे ते इथे चूज करून घ्यायचं आहे. ते चूज केल्यानंतर पहा इथे तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तुमचा. इथे जे फ्लॅट नंबर आहे ते घराचा नंबर असेल ते एरिया, गाव, तालुका, तुमचं इथे जे कंट्री आहे कंट्री इंडिया आपली भारत. त्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे. हे टाकून झाल्यानंतर इथे पहा इथे तुम्हाला इंडिया टाकून म्हणजे हे चूज करून घ्यायचं आहे. हे टाकून घेतल्यानंतर बघा तुमचा इथे नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे. इथे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पहा तर मित्रांनो या पेजवर आल्यानंतर पहा तुम्हाला इथे फर्स्ट वाला ऑप्शन आहे इंडियन सिटीजन. इथे येऊन तुम्हाला इथे महाराष्ट्र टाईप करायचं म्हणजे जे तुमचं राज्य आहे ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर पहा जी सिटी आहे तुमची ती सिटी चूज करायची आहे. इथे पुणे आणि इथे फिनिश म्हणजे फॅच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता पहा मी झूम करतो. इथे पहा आता तुमच्या गावाचा म्हणजे जो पिनकोड आहे या पिनकोड हा पिनकोड याच्यामध्ये तुमच्या गावाचा कुठला पिनकोड येत आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे हे जे ऑप्शन आहे ते चूज करू शकता. अदरवाईज हे तुम्हाला आहे ना बा इथे नो इन्कम आपण मागच्या पेजला हे केलेलं आहे चूज केलेलं आहे
त्यानुसार तुम्ही इथे चूज करून इथे नेक्स्ट असं करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पहा इथे तुम्हाला इथे बघा आयडेंटिटी आपली जी आहे आधार कार्ड ते इथे अपलोड करायचे आहे. त्यामुळे इथे आधार कार्ड भरपूर इथे ऑप्शन आहेत तसे, तुम्ही याच्यामधले कुठलेही ऑप्शन चूज करू शकता. बट आपण आधार कार्ड हे जे गव्हर्नमेंट आय डी आहे ते इथे चूज करणार आहोत. नंतर पहा इथे तुमचं नाव येऊन जाईल बरं का. इथे नाव आल्यानंतर तुम्हाला हिमसेल्फ स्वतः करताय म्हणून इथे हिमसेल्फ टाकायचं आहे. तुम्ही हे कुठून करताय म्हणजे तुमचं गाव कुठलं जरी गाव टाकलं तुम्ही जिथून करताय तिथं टाकलं किंवा तुमचं स्वतःचं गाव जिथे आहे तिथून टाकलं ते गावाचं नाव टाकलं तरी चालेल. त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. बघा फोटोग्राफ ॲक्सेप्टेड JPG म्हणजे याच्यामध्ये पाहिजे फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि साईज बघा 50 KB पेक्षा जास्त नसली पाहिजे, 50 KBच्या आतमध्येच असली पाहिजे ही साईज. त्यानंतर इथे बघा सही तुमचे सिग्नेचर आहे तीही तुम्हाला 50 KBच्या आतमध्येच पाहिजे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पाहिजे तुम्हाला परत हा फॉर्म ओपन होईल. पूर्ण फॉर्म ओपन झाल्यानंतर बघा आधार कार्डवर जे सुरुवातीचे 8 नंबर आहेत बघा ते इथे टाकून घ्यायचे आहेत. हे टाकून घेतल्यानंतर पहा इथे डायरेक्टली तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला इथे डिटेल्स पाहायचे आहेत सगळं बरोबर आहेत का. त्यानंतर इथे बघा प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला पेमेंटसाठी विचारलं जाईल. इथे तुम्ही बघा तुमचं ऑनलाईन पेमेंट डायरेक्ट करू शकता की इथं बघा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर बघा इथे पे म्हणून येईल. पे आल्यानंतर बघा इथे तुम्हाला असा एक QR कोड जनरेट होईल. अदरवाईज तुम्ही UPI मध्ये जाऊन तुमचा इथे मोबाईल नंबर टाकून डायरेक्टली तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून मग त्यानंतर ऑथेंटिकेट ऑप्शन येतो, ऑथेंटिकेट करायचं आहे. आपले पॅन कार्ड आपण सध्या काढत नाही आहे, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ऑथेंटिकेट करून तुम्हाला डायरेक्टली पॅन कार्डसाठी अप्लाय होऊन जाईल आणि 7 दिवसाच्या आतमध्ये पॅन कार्ड तुम्हाला घरी पोच होऊन जाईल.